महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी अभिनेता सलमान खान यांनी ज्याप्रमाणे आपल्या गाडीच्या खाली काही लोकांना चिंगरलं होतं आणि त्यांचा जीव गेला होता, तसाच काहीसा प्रकार उल्हासनगरमध्ये देखील घडलेला आहे। एक नशेमध्ये बेधुंद असलेला जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीने येथील सकाळच्या वेळेस काही रिक्षांना ठोकर मारल्या। त्या ठोकर मारल्यामुळे दोन व्यक्ती जागच्या जागेच मेले, सोबतच तिसरा व्यक्ती जो होता रिक्षावर तो देखील जागच्या जागीच मेला आणि कित्येक जण एक घायल झाले। हा जो झालेला प्रकार होता शांतीनगर उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील शांतीनगरच्या जवळपास घडलेली ही घटना आहे। सदरची घटना माहीत झाल्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पथकाने तिथे भेट दिली आणि हा जो सगळा प्रकार होता त्याच्यावर जो गुन्हेगार होता, ज्याने ही गाडीच्या माध्यमातून त्यांना उडवलं आणि जीवे ठार मारलंच गेलं, सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला। या सगळ्या बाबतीत बोलताना मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिलेली ही सविस्तर माहिती आहे। मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर कल्याण बदलापूर रोड शांतीनगर उल्हासनगर 3 या ठिकाणी आज सकाळी 5:35 दरम्यान MG हेक्टर मोटर वाहन कारचा चालकाने नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये मोटर कार चालवून शांतीनगर एनफील्ड शोरूमच्या समोरील 2 ऑटो रिक्षांना पाठीमागून जोराने धडक दिल्यामुळे सदर घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होऊन गंभीर दुखापत होऊन त्यातील ऑटो रिक्षामधील 2 एक महिला आणि पुरुष आणि अन्य ऑटो रिक्षामधील एक पुरुष असे 2 पुरुष आणि 1 महिला मयत झालेली आहे। तसेच सदर घटनेमध्ये तीन इसम जखमी झालेले, जखमी इसमावर सेंट्रल हॉस्पिटलचे उपचार चालू आहेत। सदर गुन्ह्यामध्ये MG हेक्टर मोटर कार चालवणारा जो आरोपी इसम आहे लवेश कमलेश केवल रमानी वय 22 वर्षे यास नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास API बनकर सध्या करत आहोत। सर, या अपघातामध्ये किती वाहनांना क्षती पोहोचली? यामध्ये 2 ऑटो रिक्षा आणि 3 आणखी अन्य प्रकारचे जे वाहनं आहेत रस्त्याच्या बाजूला आहेत त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यासंबंधीचा आम्ही डिटेल पंचनामा केलेला आहे। कलम कोणती लागेल? सदर घटनेमध्ये आरोपी इसमाच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाणे CR नंबर 107/2023 अन्वय 304, 338, 337, 279, 504, 427 सह 184, 185 मोटर वाहन कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर, हा जो आरोपी आहे त्याने कोणत्या प्रकारची नशा केलेली आहे त्याबद्दल काही तपास चालू आहे? प्रथमदर्शनी आरोपीला जेव्हा ताब्यात घेण्यात आलेलं होतं घटनास्थळावरून, तर आरोपी हा प्रथमदर्शनी नशा केलेल्या अवस्थेमध्ये होता। त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेऊन आरोपिताचे कोणत्या प्रकारची दारू किंवा अन्य प्रकारची कोणत्या प्रकारची नशा केली आहे किंवा कसे यासंबंधी आम्ही आरोपीचे वैद्यकीय अधिकारी सेंट्रल हॉस्पिटल यांच्या मदतीने ब्लड सॅम्पल घेऊन CA करिता केमिकल अनालिसिस करता पाठवलेले आहे। त्यासंबंधीचा अहवाल आम्ही प्राप्त करत आहोत। सर, हा जो आरोपी आहे हा कुठे गेला होता आणि म्हणजे कुठे नशा केली वगैरे त्याबाबत या संबंधीचा तपास चालू आहे। आरोपीकडे सगळा तपास आमचा चालू आहे सध्यामध्ये आणि त्यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत। थँक्यू। सोबतच सांगणे अत्यंत गरजेचं आहे की उल्हासनगर शहरामध्ये अशा प्रकारचे जे नशेमध्ये बेधुंद गाडी चालवण्यावरती अनेक प्रकार उल्हासनगर शहरामध्ये घडतात, परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जाचक जी कारवाई असते ती होतच नाही आहे। उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस अनेक पार्ट्या चालतात, अनेक हॉटेल चालू असतात ज्यामध्ये मद्यांचा वापर केला जातो, जेणेकरून अनेक तरुण हे जास्तीत जास्त प्रमाणात दारू पिऊन अशा प्रकारच्या त्या घटना घडवून आणतात। वसीम सलीम शेख आहे, माझे नातेवाईक होते, ते रिक्षा चालवत होते। कल्याण स्टेशनवरून त्यांनी भाडा घेतला होता अशोकनगरचा आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्याने मागे एक रिक्षाला ठोकले आणि त्यांना असं वाटलं की काय मागे म्हणजे आवाज आला जोरात, तर ते बघितलं की काय झालं म्हणणे नेमके तिकडे। तर नंतर पुढे आले तर त्यांना बेशुद्ध झाले, बघितलं तर नंतर काढलं त्यांना बाहेर, तर ते आरसा तुटून ते बाहेर होते आणि मागे बघितलं तर एक लेडीज आणि एक मुलगा ते जागेवर मेले होते आणि मागे एक बाईकवाला होता, त्याला ॲक्सिडेंट झाला, त्याचा एक हात पाय गेला आणि इथं आल्यानंतर त्यांनी कंप्लेंट वगैरे लिहिलेले। नंतर तिथं ह्यांनी गाडी तिथं ठेवली होती, पोलीसवाल्यांनी इथं गाडी आणली त्यांची। ते गाडी आणल्यानंतर ते लोकांनी त्यांचा एक माणूस तिकडे जाऊन सामान काढला आणि ते घेऊन गेला आणि एक बॉक्स होता काळासारखा, त्याच्यासाठी एक सिगरेटचा बॉक्स होता आणि आणखीन एक काय सामान होता आणि ते वस्तू सांगत नाही। तर आतमध्ये विचारलं त्याला काय झालं नेमकं, तर तो बोलतो का माहिती आहे का, मी काय घेतलं नाही, मी गाडीमध्ये गेलो नव्हतो असं बोलतोय। आणि नंतर आतमध्ये साहेबांनी विचारलं तर त्याला काय CCTV कॅमेऱ्यामध्ये बघणं, तर बोलतो हा मी घेऊन गेलो तर सिगरेटचा पॅकेट आणि मोबाईल होता। जेव्हा तुझा सिगरेटचा पॅकेट होता, मोबाईल होता, तर तू गाडीमध्ये का गेला,
ते गाडी ऍक्सिडेंट झालेले, तू कशा गेला, तू पाहिजे तर पोलीसवाल्यांना विचारायला पाहिजे होतं, तू का गेला बरं. तेच आमची एक निमती आहे, त्याच्यावर पण FIR दर्ज व्हायला पाहिजे. सदर या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना मध्यवर्ती रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार चालू आहे. गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने या सगळ्या गोष्टीकडे पाहणे अत्यंत गरजेचं आहे. रात्रीच्या वेळेस ज्या गाड्या अशा प्रकारच्या गाड्या ज्या फिरत असतात, ज्या बेधुंद गाड्या चालवत असतात, त्यांच्यावरती कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचं आहे.